नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 2 सिक्वेन्स अँड सिरीज घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झालो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 13 मध्ये असणारे 3 सब क्वेश्चन आपण सॉल्व केले होते, बघितले होते. आज आपण प्रॉब्लेम नंबर 14 कडे जात आहोत. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 14. जो आपण प्रॉब्लेम नंबर 13 सॉल्व केलेला आहे त्याच टाइपचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर 14 बघा काय आहे. मॉस्किटोज आर ग्रोइंग ऍट द रेट ऑफ 10% पर इयर. 10% दरवर्षी मॉस्किटो ची जी संख्या आहे ती वाढत आहे. 10% नी पर इयर मॉस्किटोज आर ग्रोइंग. इफ देयर वेर 200 मॉस्किटोज इन द बिगिनिंग, सुरुवातीला जर 200 मॉस्किटोज असतील तर ते म्हणतात राईट डाऊन द नंबर ऑफ मॉस्किटोज आफ्टर 3 इयर्स, 10 इयर्स अँड n इयर्स. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला 200 मॉस्किटो म्हणजे व्हॅल्यू ऑफ ए इज 200 आणि व्हॅल्यू ऑफ आर इज 10%. सो यावरनं सोल्युशन खूप इझी आहे. प्रॉब्लेम बघा, ए इज इक्वल टू 200, आर इज इक्वल टू 10%. म्हणजे सुरुवातीला आपण 10% घेतलं तर इट इज इन्क्रीजिंग म्हटलंय. सो 1 + 10 upon 100 आपण घेतलं या ठिकाणी. सो इट इज इक्वल टू 1 + 1 upon 10 and after performing cross multiplication it is 11 upon 10. So value of A is 200, value of R is 11 upon 10. मग यावरनं तुमच्या लक्षात आलं आता मॉस्किटोज at the end of first year म्हणजे T1. What will be T1? It will be A into R raised to 1. So it is 200 into 11 upon 10. है ना, 200 चे 11 upon 10 नी ग्रोथ झालाय म्हणून 200 into 11 upon 10 आलाय. सो नंबर 1 मॉस्किटोज आफ्टर 3 इयर्स. बघा यावरनं काय होणार बघा फॉर्म्युला. फक्त या ठिकाणी 11 upon 10 चं ब्रॅकेट क्यूब होणार. तसं मागे आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं त्याच टाइपचा प्रॉब्लेम या ठिकाणी पण आहे. मी तुम्हाला मागचा प्रॉब्लेमचा रेफरन्स पण देतो थोड्या वेळात. 1.1 11 upon 10 is 1.1. नाही लिहिलं 1.1 11 upon 10 ठेवलं तरी काही हरकत नाही. नंबर 2 मॉस्किटोज आफ्टर 10 years will be 200 into 11 upon 10 raised to 10. That will be 200 into 1.1 raised to 10. And after n year it will be 200 into 11 upon 10 raised to n. That is 200 into 1.1 raised to n. अगदी छोटासा प्रॉब्लेम आहे. एवढे 2-3 तुम्ही लाईन्स जरी पाठ करून ठेवले एकदम इझिली ते समजेल तुम्हाला. आणि बघा या ठिकाणी आपण जो प्रॉब्लेम नंबर 12 आपण बघितलं होतं ना, प्रॉब्लेम नंबर 12 बघा याच टाइपचं होतं. ए आर इज 3 upon 4, 6 ला रेस टू 6 झालं आणि n ला रेस टू n झालं. त्याच पद्धतीचा हा प्रॉब्लेम होता आता. आणि मग आफ्टर दिस प्रॉब्लेम नंबर 14 लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 15. प्रॉब्लेम नंबर 15 मध्ये म्हणतात नंबर्स x - 6, 2x and x square are in GP. Find x first term and nth term. So in the solution we have to consider the given sequence x - 6, 2x and x square, and it is given in GP. So we know that their ratio 2x upon x - 6 must be equal to x square upon 2x. So या ठिकाणी जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर x square upon 2x, x 6 कॅन्सल झाला, इथं 2 राहिला. आफ्टर परफॉर्मिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन
it will be 4x square is equal to x square into bracket x minus 6. So x square cancel झालं तर या ठिकाणी आलेलं 4 is equal to x minus 6 and therefore x is equal to हा minus 6 तिकडे गेला plus 6 झालं आणि 4 plus 6 is 10. सो पहिल्या पार्टचा आन्सर x ची व्हॅल्यू 10 आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. Now let's go to second term, the first term, that is t1. t1 या ठिकाणी फर्स्ट टर्म x minus 6 आपण या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी आणि x ची व्हॅल्यू 10 आपल्याला भेटलेली आहे. जी फर्स्ट टर्म आहे x minus 6 त्या x minus 6 मध्ये जर आपण x ची व्हॅल्यू 10 पुट केली तर 10 minus 6 is 4. That is our first term. And at the last त्यांनी विचारलं nth term. We know the formula for nth term is a into r raised to n minus 1. So what is a? A is x minus 6 and x minus 6 is 4. Therefore a is 4. What is r? It is a ratio of two consecutive terms. X square upon 2x जरी म्हटलं या ठिकाणी x upon 2 असणार 4 upon 2 is 2 किंवा 2x upon x minus 6 जरी केलं तर बघा 2 into x is 10, 2 10 is 20 upon 10 minus 6 is 4 and 20 upon 4 is 5. x is 10 आहे आणि x 10 आहे या ठिकाणी आपण x square upon 2x केलं तर x upon 2 म्हणजे 10 upon 2 5 येत आहे. तो कोणत्याही ह्या रेशोने राईट हँड साइडचा किंवा लेफ्ट हँड साइडच्या रेशोने r ची व्हॅल्यू 5 येणार आहे. त्यानंतर tn चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे tn is equal to a into r raised to n minus 1. So tn is equal to a is 4 into r raised to 5 r is 5 raised to n minus 1. And so we get final value of nth term as 4 into 5 raised to n minus 1. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला पहिला पार्ट जो आहे हा या ठिकाणी संपलेला आहे. सो त्यावरती 15-15 प्रॉब्लेम्स होते ते आपण सर्वचे सर्व 15 प्रॉब्लेम्स या ठिकाणी झालेले आहेत. तर आपण या ठिकाणी आज पुढच्या कन्सेप्ट कडे चाललोय. सम ऑफ फर्स्ट n terms of a GP. Sum of first n terms of a GP, that is Sn. And value of Sn depends upon value of R. The value of R less than 1 or greater than 1 will decide the formula. तर या ठिकाणी बघा for the GP T1, T2, T3, T4 ... Tn, the Sn is equal to a into 1 minus r raised to n upon 1 minus r if r is less than 1. R is less than 1 म्हणजे मोठा कोण आहे? R is less than 1, it means that 1 is greater than r. 1 r पेक्षा मोठा आहे, बरोबर ना? 1 is greater than r. So जो मोठा आहे तो इथं पुढे पाहिजे बघ समोर 1. आणि कंडिशन आहे r is less than 1. समजतंय? दूसरा फॉर्म्युला बघा Sn is equal to a into r raised to n minus 1 upon r minus 1. पण या ठिकाणी बघा r is greater than 1. बघा इथं 1 मोठा होता तर 1 समोर आहे, इथं पहिले येतो. या ठिकाणी r is greater than r मोठा आहे, सो r raised to n ची टर्म पुढे येते. मी ट्रिक सांगतो तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. जो मोठा आहे त्याला पहिले लिहायचं आहे. दोन फॉर्म्युले आहे. एक तर r मोठा असेल r raised to n minus 1 upon r minus 1 येणार. 1 मोठा असेल तर 1 minus r raised to n upon 1 minus r घ्यायचं. म्हणजे सुरुवातीला आपल्याला व्हॅल्यू ऑफ r आपल्याला फाइंड करायची आहे. इट शुड बी detected as a less than or greater than 1. So while finding the value of r, we have to decide first it is less than 1 or greater than 1 and then select the formula. हे दोनच फॉर्म्युला आहे. दोन पैकी एक फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. नोट बघा, if r is 1 then Sn is equal to a plus n times. So या ठिकाणी Sn is equal to na आलेला आहे and Sn minus Sn minus 1 is equal to Tn. हा Tn चा फॉर्म्युला आहे.
Sn minus Sn minus 1 will be the nth term. So हे दोन फॉर्म्युले, फॉर्म्युला नंबर 1, फॉर्म्युला नंबर 2, we have to decide one depending upon value of r, less than 1 or greater than 1. आणि हा फॉर्म्युला नंबर 2 आहे दुसरा, Tn is equal to Sn minus Sn -1, फॉर्म्युला नंबर 3 सॉरी. तर या ठिकाणी असे तीन फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी या कन्सेप्ट मध्ये भेटलेले आहेत, ज्यावरती आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नो डाऊट आपल्याला ए आणि आर आपल्याला लागणारच आहे, जे आपण मागच्या एक्सरसाइज मध्ये बघितलं होतं. So dear friends, let's go to exercise 2.2, second exercise of this chapter. So let's go to first question. For the following GPs, find Sn. Find Sn. Sn find करायचा आहे for the following GPs. त्यामध्ये नंबर 1 3 6 12 24. सो अगदी पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला r ची व्हॅल्यू फाइंड करायची. व्हॉट इज r? इट इज 6/3 is equal to 3 and 3 is greater than 1. 3 is greater than 1. So formula कोणता येणार? Sn is equal to a into r मोठा आहे ना, so it will be r raised to n minus 1 upon r minus 1, and r is greater than 1. So बघा सोल्युशन मध्ये consider given sequence. We get r is a is 3 and r is equal to 6/3 is 2. I'm sorry, the 2 पाहिजे ना, 2 and 2 is greater than 1. So we have formula for Sn is equal to a into r raised to n minus 1 upon r minus 1 for r is greater than 1. So after substituting value of a and r, we get Sn is equal to 3 into bracket 2 raised to n minus 1 upon 2 minus 1. And what is this 2 minus 1 is 1. So it can be written as Sn is equal to 3 into bracket 2 raised to n minus 1. And this is our final solution of question number first for question number 1. Question number 1 मधला सब क्वेश्चन जो आहे पहिला, त्याचा आन्सर आलाय 3 into 2 raised to n minus 1. So let's go to problem number 3. Sorry, problem number 2. Second sub question of problem number 1. आता बघा इथं p आणि q आहे. It is given in terms of p and q. Values are given in terms of p and q, आणि p and q असणं आपल्याला value of r greater than 1 का less than 1 आपण डिसाइड नाही करू शकत. It will be in terms of p. So we cannot decide that it is greater than 1 or less than 1. So in that case, we have to consider both the cases as first case first and case second. आणि प्रॉब्लेम आपल्याला दोन्ही केस साठी सॉल्व्ह करून आपल्याला Sn फाइंड करावं लागेल. So let's go to solution. Consider given sequence p q q square upon p q cube upon p square. So we have a is equal to p and r is equal to q upon p. And second term is q, first term is p. So second term upon first term is value of r. And so we get value of r is q upon p. So this q and p are alphabets, we cannot decide less than or greater than. So we have to consider two cases. If q upon p is less than 1, then Sn will be a into 1 minus r raised to n upon 1 minus r, and we have to put the value of r as q upon p. So we get Sn is equal to p is p into bracket 1 minus q upon p raised to n upon 1 minus q upon p. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं या ठिकाणी. तर डिनॉमिनेटर we go to numerator. p minus q upon p, तो p न्यूमरेटर गेला, p into p becomes p square. बाकीचे सगळे टर्म्स आपण तसेच ठेवले, we have not made any change. So Sn is equal to p square upon p minus q into bracket 1 minus q upon p raised to n. And if q upon p is greater than 1, so r is greater than 1. So formula for Sn is a into r raised to n minus 1 upon r minus 1.
So we get P into bracket Q upon P raised to N minus 1 upon Q upon P minus 1. After performing cross multiplication and shifting denominator P to the numerator, we get Sn is equal to P square upon Q minus P into bracket Q upon P raised to N minus 1. So दोन्ही केस आपल्याला कन्सिडर करावं लागेल. This is first case less than 1 and this is our second case R is greater than 1. Then we go to the third problem. The sequence is given as 0.7, 0.07 and 0.007. So in the solution we have to consider given sequence. From that we know that value of A is 0.7, that is 7 upon 10, and value of R is 0.07 upon 0.7. या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यावं लागेल बघा. 0.07 upon 0.7 can be written as 7 upon 100 and denominator la 7 upon 10. After simplification we can write it as 7 upon 100 into 10 upon 7. This 7 gets cancelled, this 0 gets cancelled. It is equal to 1 upon 10. And denominator मोठा आहे, so 1 upon 10 is less than 1. या ठिकाणी value of R आपण decide करू शकलो, it is less than 1. So we have to consider only one formula for Sn, which is for R is less than 1. So we have Sn for R is less than 1 is A into 1 minus R raised to N upon 1 minus R. And put the value of A as 0.7 and value of R as 1 upon 10. So we get 7 upon 10 into bracket 1 minus 1 upon 10 raised to N upon 1 minus 1 upon 10. After performing cross multiplication, 10 minus 1 is 9 upon 10. 10 gets cancelled, and so it is 7 upon 9 into bracket 1 minus 1 upon 10 raised to N. And that is formula, that is the result for the nth term in the sequence, which is in the third problem. Fourth problem कडे झालं बघा. Sequence is given, so we have to consider the given sequence. So root 5 minus 5, 5 root 5 minus 25. So we have to consider the given sequence. So we get A equal to root 5 and we get R is equal to minus 5 upon root 5 is equal to minus 5. And minus असल्यामुळे sign is negative. It means that it is less than 1. So less than 1 असल्यामुळे formula आपल्याला less than 1 साठीच use करावं लागेल. So we know that Sn is equal to A into bracket 1 into 1 minus R raised to N upon 1 minus R. Let us substitute the value of A and R. So we get root 5 into bracket 1 minus root 5 raised to N upon 1 minus into bracket minus root 5, and so it can be written as minus of minus becomes plus in the denominator. We cannot decide here because power is N and we don't know N is odd or even. So we have to keep that term as it is. We have not changed that term. So फक्त denominator minus of minus plus झालं. So root 5 upon 1 plus root 5 into bracket 1 minus into bracket minus root 5 raised to N. म्हणजे या ठिकाणी प्रॉब्लेम्स खूप इझी आहेत, खूप सिंपल आहेत. इथे लक्षात. आणि म्हणून या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 2 कडे चाललोय. फॉर जीपी E is given to R is given minus 2 upon 3 and ते म्हणतात find S6. प्रॉब्लेम खूप सिंपल आहे. So solution मध्ये we know that R is minus 2 upon 3, E is 2 and R is minus 2 upon 3 and minus 2 upon 3 E is less than 1. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं तर R is less than 1 आणि less than 1 म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला Sn चा फॉर्म्युला we have to use as Sn is equal to A into bracket
1 minus r raised to n upon 1 minus r for r is less than 1. Put the value of a as 2 and r as minus 2 upon 3 and simplify. So या ठिकाणी बघा, या ठिकाणी मायनस ऑफ मायनस प्लस केलं आपण 5 upon 3 आणि न्यूमरेटरला पण काही अजून चेंज केलेलं नाही. न्यूमरेटर रिमेन्स ॲज इट इज. आता बघा या ठिकाणी मायनसचा पॉवर इव्हन असल्यामुळे मायनस साइन विल डिसअपियर आणि मायनस साइन डिसअपियर झाली तर काय राहिलं आहे 2 raised to 6 upon 3 raised to 6. मग या ठिकाणी बघा सो s6 इज इक्वल टू काय आलंय s6 इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे म्हणजे n इज इक्वल टू 6 आलेलं आहे है ना. s6 आपल्याला इंडिकेट करताय का n इज इक्वल टू 6 आहे. सो a व्हाट इज a व्हॅल्यू ऑफ a इज 2 into bracket 1 minus 2 upon 3 raised to n that is 6 and upon 1 minus 2 upon 3. So 2 remains as it is into bracket 1 minus it will be 2 upon 3 bracket raised to 6 and upon 1 plus 2 upon 3. So 2 upon 6 म्हणजे 2 6 times multiply 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2. 2 to the 4 to the 8 to the 16 to the 32 raised to 64. म्हणजे या ठिकाणी काय आलं बघा सो 2 into bracket 1 minus 64 upon 3 raised to 6 है ना. 3 into 3 into 3 3 into 3 into 3 3 3 is 9 9 3 is 27 3 3 is 9 3 is 27 आणि 27 into 27 जर बघितलं तर 7 7 is 49 7 to the 14 14 plus 4 is 18 2 7s are 14 2 to the 4 plus 1 5 so it is 9 4 8 4 plus 4 is 12 and it is 729. या ठिकाणी किती आलं मग 729 आणि डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 1 3 3 plus 2 is 5 upon 3. हा 3 न्यूमरेटर जाणार आणि इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. So it will be 3 to the 6 upon 5 into bracket 729 minus 64 and upon 729. हे इथपर्यंत आले बघा. इथे लक्षात मग 729 चं सिंपल सबट्रॅक्शन केलं तर या ठिकाणी लक्षात आलं 6 upon 5 with 665 upon 729 राहणार आणि सिम्प्लिफिकेशन केलं it will be 266 upon 243. आणि क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड बघा if s5 is given as 1023 r is 4 find a म्हणतायत. प्रॉब्लेम खूप सोपा आहे. फ्रॉम गिवन जे दिलेलं आहे ते म्हणजे r is equal to 4 म्हणजे r is greater than 1. लक्षात आलं का s5 is given as 1023 and r is given as 4 है ना. त्या आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो sn चा फॉर्म्युला फॉर r is greater than 1 r raised to n minus 1 upon r minus 1 and so s5 जर बघितलं आपण s5 will be a into r raised to 5 minus 1 upon r minus 1 value of r is 4 4 minus 1 3 आलेला आहे या ठिकाणी. So लक्षात आलं 1023 that is value of s5 is equal to a into 4 raised to 5 is a 1024 minus 1. So लक्षात आलं या ठिकाणी बघा 1023 is equal to a upon 3 into 1023 है ना. आणि 1023 लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड एकमेकांना कॅन्सल करणार इधर राहणार 1 and so we get a is equal to 1 into 3 and so we get value of a as 3. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये सब क्वेश्चन थर्ड आपण पर्यंत पोहोचलेलो आहे सेकंड कन्सेप्ट एसएन वर. तर मी नामदार सर आज तुमची या ठिकाणी रजा घेतोय. आपण थांबूया. थँक्यू.